राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला। बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसवर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान। मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये 43 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उद्यासाठी हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा। बारामतीमध्ये मतदारांना सकाळी लवकर मतदान करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। बीडमध्ये सिरस मार्ग इथं नारळी सप्ताहानिमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर। पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। बुलडाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी घेतली शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकरांची भेट। निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जात चहा घेत दोन्ही नेत्यांनी साधला संवाद। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भाजप प्रवेश करणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांना निकालापूर्वीच पराभवाची भीती। बंजारा समाजातील नेत्यांमुळे पराभव होईल। चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। मुंबईतील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यामध्ये उमेदवारांसाठी प्रचार रथ बनवण्याची लगबग। जवळपास सर्व पक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथ निर्मिती। बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली। शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।